हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे संत्री आणि मोसंबीचा ज्यूस। यालाच आपण गंगा जमुना ज्यूस सुद्धा म्हणू शकतो। तर आता आपण बघूया ज्यूस कसा तयार करायचा। तरी मी ही 2 मोसंब्या घेतलेल्या आहेत, बघू शकते, आणि ही संत्री घेतलेली आहे। तर याला ठेल्यावर गंगा जमुना ज्यूसच म्हणून ओळखलं जातं। तर आपण आता घरीच तयार करणार आहोत ज्यूस। ह्या 2 मोसंब्या घेतलेत आणि 3 संत्री घेतलेली आहेत मी, बघू शकता। ही नागपूरची संत्री आहे म्हणून याला ही ओरिजिनल संत्री आहे, म्हणजे याला ऑरेंज कलर नाहीये, नागपूरची संत्री आहे। तर आता आपण याचा ज्यूस करून या गाळणीतून काढणार आहोत। तर आता मी मोसंबी कट करून घेते। आणि आपल्याला या मोसंबीमधल्या बिया काढून घ्यायच्यात। एक जरी बी राहिला तरी आपला ज्यूस कडू होतो। तर अजिबात बी राहू द्यायचा नाही ज्यूसमध्ये, म्हणजे आपला ज्यूस अजिबात कडू लागणार नाही। व्यवस्थित अशा सर्व बिया काढून घ्यायच्या। असं मधून कट करून तुम्ही सर्व बिया काढू शकता, किंवा असे बारीक बारीक तुकडे करून सुद्धा तुम्ही बिया काढू शकता आणि पटकन सोललीही जाते आपली मोसंबी। तर हे बघा, मी बिया काढून घेते। याच पद्धतीने मी संत्री सुद्धा बिया काढण्यासाठी कापून घेतलेली आहे, बघू शकताय। आपण संत्रीच्या सुद्धा बिया अशाच काढून घेऊयात आणि संत्री सोलून घेऊयात। बघू शकताय। आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात पल्स मोडवर आपल्याला फिरवून घ्यायचं आहे हे सर्व। आणि एखादा नजर चुकीनं आपला बी राहिला असेल तर तोही तुम्ही काढून घेऊ शकता, बघू शकता। असं खाली थोडेसे बी राहू शकतात। बी गेल्याने आपलं म्हणजे ज्यूस थोडासा कडू लागतो, म्हणून फक्त काळजी घ्यायची, बी जाऊ द्यायचा नाही ज्यूसमध्ये, बाकी काही नाही। ह्या पल्स मोडवर आपण फिरवून घेऊयात। हे बघा, मी पल्स मोडवर आपली संत्री आणि मोसंबी फिरवून घेतली, बघू शकताय तुम्ही। आता त्याचा ज्यूस काढून घेतलाय। आता ही सेकंड आपल्याला परत एकदा मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचं आहे डबल। तर आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात काढून यामध्ये 2 कप पाणी घालणार आहोत। पाणी घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल घालायचं तर असंही नुसतं फिरवू शकता तुम्ही, पण मी 2 कप पाणी घालते, म्हणजे आपला ज्यूस व्यवस्थित निघतो त्या ह्याच्यामधून। आणि हे बघा, ही आज पिठी साखर घालायची 2 टेबलस्पून। मी ही पिठी साखर घेतलेली आहे, तुम्ही याऐवजी आपली साधी साखर सुद्धा घेऊ शकता, घालू शकता, काही हरकत नाही। हे बघा, मिक्सरवर फिरवून घेतले मी। आता हे परत गाळून घेऊयात आपण। आपला ज्यूस गाळून झालेला आहे, बघू शकताय। एका काचेच्या ग्लासमध्ये थोडासा चाट मसाला घालायचा खाली। आणि आता आपण ज्यूस घेणार आहोत सर्विंग ग्लासमध्ये, बघू शकताय। ज्यूस आपला एकदम घट्ट असा झालेला आहे, छान गाड्या मिळतो त्यापेक्षा सुद्धा सुंदर असा ज्यूस तयार झालेला आहे। आता आपण यात थोडेसे आईस क्यूब घालून घेऊयात। थंडगार असा आपला गंगा जमुना ज्यूस तयार आहे। कसा वाटला गंगा जमुना ज्यूस मला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असा ज्यूस तुम्हीही करून बघा। आवडला तर